अखेर भाग्यश्री अत्रवांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यामुळे अहेरी विधानसभेत आता बाप लेकीची लढाई होईल। तर प्रवेश करताच भाग्यश्री अत्रवांनी आपल्या कार्यकर्त्यांना हात लावल्यास हात कापणार असा इशाराच दिलेला आहे। पाहूया। धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरणी। माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं, माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही, हे इथे मी सांगू इच्छिते। वडील मंत्री धर्मराव बाबा अत्राम आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येताच भाग्यश्री अत्रामांनी थेट इशाराच दिला। माझे वडील शेर तर मीही शेरणी, पण कार्यकर्त्यांना हात लावला तर हात कापून टाकेन असा इशाराच भाग्यश्री अत्रामांनी दिला। धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरणी आणि शेरणी जास्त घातक असते, हे लक्षात ठेवायचं। बरोबर, घातक असते की नाही शेरणे, म्हणून त्याला काही छेडखानी करायची नाही। माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं, माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही, हे इथे मी सांगू इच्छिते। ते नवीन पिढी फार त्यांचा स्फूर्ती असते, काहीतरी करायचं असते, परंतु आपण बोलत असताना सगळ्यांच्या मर्यादा ठेवून बोललं पाहिजे। हे थोडंफार ते काय मी शिकू शकलो नाही, हे माझ्यामध्ये काहीतरी चूक आहे। ठीक आहे, नवीन वडील त्यांनी शोधला असेल, आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेला आहे, चांगला आहे। बघू काय करतात ते, काय फरक आहे हे तुम्हाला माहीत, मी कशाला जास्त बोललं पाहिजे। भाग्यश्री अत्राम या धर्मराव बाबा अत्रामांच्या कन्या आहेत। मात्र भाग्यश्री यांनी वडिलांची साथ सोडत शरद पवारांना साथ देण्याचं ठरवलंय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत भाग्यश्री अत्रामांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। मधला काही काळ गेला, पण त्या काळामध्ये भाग्यश्रीताई सतत आम्हाला भेटत होत्या आणि त्या दुःख व्यक्त करत होत्या की माझ्या वडिलांनी घेतलेली भूमिका मला मान्य नाही, मी काय करू। या भागातले प्रश्न मंत्री पद मिळाल्यानंतरही सुटत नाहीत, याची फार मोठी खंत त्यांच्या मनाला होती। आज त्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पूर्वीसारखं शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला। गेल्या आठवड्यात जनसन्मान यात्रेतून अजित पवारांनी भाग्यश्री अत्रामांना घरात फूट पडू देऊ नका असं आवाहन केलं होतं। त्यावरून भाग्यश्रींनी अजित पवारांवर पलटवार करताना आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते बघा असा सनसनाटी टोला लगावलाय। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही, आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे, मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार, तुम्हीच आमच्याकडे येऊन जा, का वाईट आहे? तुम्ही इतके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला, तुम्ही तेव्हा नाही वाटला की पवार साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे, आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका। आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे, मी काय घर फोडली नाही। अहेरी विधानसभा मतदारसंघात आता बाबा अत्रामांविरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री अत्राम असा सामना होणार आहे। अजित पवारांनी घर न फोडण्याचा सल्ला दिला, त्याच सभेतून बाबा अत्रामांनी मुलगी भाग्यश्रीसह तिच्या सासरच्या हलगेकर कुटुंबाला नदीत फेकण्याचा इशारा दिला होता। त्यावरूनही भाग्यश्रीनं प्रतिक्रिया दिली आहे। एक मुलगी माझ्याकडे आहे, दुसरी माझा मुलगाही मागे बसलेला आहे, पूर्ण घर माझ्या आत्राम घराणं पुरा एकत्रित झालेला आहे, आणि पूर्ण आत्राम घराणं या हलगेकर लोकांना नदीमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, हे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो। बाबा किती पण टीका टिप्पणी केले, किती पण काय बोलले, पण माझे वडील आहे, आशीर्वाद समजून मी घेऊन घेणार। पण मागच्या कार्यक्रमामध्ये
ज्या व्यासपीठावर महिला आयोग अध्यक्ष बसलेले त्यांच्या समोर जे शब्द वापरले ते चुकीचं होता की नाही, तुम्ही कबूल करा बरं. चुकीचं होता की नाही? त्या भाषेमुळे आम्हाला किती दुखावलं हे आम्हीच जाणू शकतो. म्हणून मला हे डिसिजन घ्यावं लागलं. तुमच्या स्टेजवर जे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार बसले होते, त्या अजितदादांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलाप्रमाणे सांभाळलं. त्यांना 3 वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री केलं, त्यांना विरोधी पक्षनेता केलं, त्यांना आमदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं. 18 वर्ष सोन्याचा चमचा दिला, मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं. तर जर भाग्यश्रीताईला नदीत फेकायचं तर त्या अजितदादांना स्वतःच्या काकाच्या पाठीत सुरा खोपसला. त्यांना कुठं फेकायचं हे पण सांगून टाका. अजित पवारांच्या बंडामुळे आणि लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रांना उभं केल्यानं पवार कुटुंबात फूट पडली. हे स्वतः अजित पवारांनीच मान्य केलं. तीच घटना आता अत्राम कुटुंबात झाली. आता पुढचा सामना विधानसभेच्या निवडणुकीत असेल, जिथं धर्मराव बाबा अत्रामांविरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री अत्राम हलगेकर उभी असेल. निलेश डहाटसह मोहम्मद इरफान, TV9 मराठी, गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.